चालला ना, तेव्हा राजा त्याला प्रश्न विचारायला लागला, काय मुली विक्या, अरे मी या नगरीचा राजा आहे, तू माझ्याकडे काही मागायला काय हरकत आहे? फक्त महाराज काय मागायचं तुमच्याकडे? धान्य ते फुकट मिळतं, 2000 2-3 महिन्यांनी येतं. आता तर बायकोच्या नावे तुम्ही 1500 पण रुपये द्यायला, ते थोडेसे वाढवणारे असंही करत. महाराज आनंदात म्हणजे कसं काय आनंदात ते जरा समजून सांग. तर म्हटले ही जी मुळी विकतो ना, ही केवढ्याला विकतो रे तू? आता राजा आहे, त्यांनी माहिती घेतली पाहिजे ना. आपल्या नगरीतले जे लघु उद्योजक आहे, आपल्या नगरीतले जे काही नागरिक आहे, ते जीवन जगतात कसं, राजाला माहिती घेण्यासाठी विचारलं. ही मुळी विकतो केवढ्याला? तो म्हणजे महाराज 4 रुपयाला विकतो. अरे 4 रुपयात तुझा प्रपंच चालतो? म्हणजे महाराज कानोपा चालला, आनंदात चालतो. म्हणजे कसं चालतो जरा मला समजून सांग. ते म्हणाल काय महाराज समजून सांगायचं. महाराज आणि तो चर्चा करत चालले. म्हटले महाराज 4 रुपये मी कमवतो, त्यातला 1 रुपया मी पाण्यात टाकतो. राजाला प्रश्न, 4 रुपये कमवतो आणि 1 रुपया पाण्यात टाकतो? म्हटले हो महाराज. 1 रुपया मी जमिनीत टाकतो. राजाच्या लक्षातच येईना ना, कारण राजे हे कधी कधी चांगली पदवी घेतलेले असतातच असं नाही. कधी कधी मागच्या दाराने सुद्धा राजे होऊ शकतात. तर म्हटले महाराज मी 1 रुपया जमिनीत टाकतो, एक पहिला रुपया पाण्यात टाकतो, दुसरा जमिनीत टाकतो. राजा म्हटलं बघ 3रा रुपया. म्हणले महाराज असं काय करतो, माझ्यावर कर्ज आहे, तुमच्या नगरी शेतीला भाव मिळत नाही, किती उत्पादन करा, चांगल्या पद्धतीने आमचं भागत नाही. महाराज मला कर्ज घ्यावं लागेल, 1 रुपया मी कर्जात टाकतो. बर, आणि 1 रुपया शिल्लक राहिले. तर महाराज असं काय करतात, मी व्याजाने देतो ना. अरे मूर्खाई का म्हणे, तू कर्जात रुपये टाकतो, मी व्याजाने रुपये देतो, मला काय गणित समजत नाही. ते म्हणजे महाराज बरोबर आहे, माझा संसार असा सुखात चालतो की मी 1 रुपया पाण्यात टाकतो, 1 रुपया जमिनीत टाकतो, 1 रुपया मी कर्जात टाकतो आणि 1 रुपया मी व्याजाने देतो. महाराज मी आनंदी आहे, सुखात, एकदम सुखात आहे. राजा ह्या सगळ्या गोष्टीचा हिशोब करत 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 नगरीत गेला. आणि नगरीत गेल्यानंतर त्याच्याकडे जे काही तज्ञ मंडळी जी आहे, ही सगळ्या तज्ञ मंडळींची बैठक घेतो आणि त्यांना विचारतो, अरे या नगरीतला एक सर्वसामान्य कष्टकरी माणूस मला भेटला आणि तो स्वतः दिवसाला 4 रुपये कमवतो आणि सुखात जगतो. त्याने त्याच्या 4 रुपयाचा हिशोब मला सांगितलेला आहे. तर तो 1 रुपया पाण्यात टाकतो, 1 रुपया जमिनीत टाकतो, 1 रुपया कर्जात भरतो आणि 1 रुपया व्याजाने देतो. बाबांना जरा मला हे गणित जरा नीटपणे समजून सांगा. तुम्ही माझ्याकडून गले लठ्ठ पगार घेता, जरा मला समजून तर सांगा. सगळे अमात्य बसलेले, सगळे अमात्य गणित करतात, बघ हे कसं होईल, हे कसं होईल, कसं होईल, सगळ्याचे डोकेच चालत नाही. म्हणजे महाराज काही वेळ द्या ना. ठीक आहे, अजून वेळ घ्या. वेळ दिला जातो, 8 दिवसाचं चिंतन मंथन चालतं, पण उत्तर काही सापडत नाही. शेवटी राजा आदेश देतो त्या अमात्यांना, करतो जो मुळी विक्या होता त्याला आत्ताच्या आत्ता घेऊन या. त्या मुळी विक्याला निरोप केला. म्हणजे महाराजांनी तुला बोलवलं. त्या मुळी विक्याला एवढा आनंद झाला. बायकोला म्हटलं एक काम कर, पटकन लुगडं बदल. म्हटले काय? अरे राजाच्या राजवाड्यात जायचंय, कधी राजवाडा पाहिलाय का तू? म्हटले नाही. राजाने आपल्याला आमंत्रण दिलेले. म्हटल्यानंतर काय तू चल तर आपण राजवाडा बघू, राजाला भेटू, राजाची बायको बघू, मुलं बघू. अरे केवढा आनंद होईल. एक गरीब माणसाला एवढ्या मोठ्या माणसाने बोलवलं, केवढा आनंद होत असतो. त्या आनंदाला तो गोळी विक्या तिथे येतो. सगळेजण बसलेले, दरबार भरलेला आहे. आणि भरलेल्या दरबारामध्ये तो राजा विचारतो, हे मुली विक्या, अरे मी गले लठ्ठ पगार दिलेले हे माणसं पोचतोय फुकट. मी तुझ्या बरोबर गेल्या आठवड्यात जो प्रवास करत आलो, तुझे मला सांगितलं ना बाबा 4 रुपयाचा हिशोब, हा हिशोब या सगळ्या लोकांना मी विचारतोय, एकाला उत्तर देता आलं नाही. ते म्हणले महाराज असं कसं होईल? अरे माझ्यापेक्षा ज्ञानी माणसं आहेत, बुद्धिमान आहेत. महाराज ते तुम्हाला घाबरले असतील, अजिबात घाबरले आणि विचारलंय, वेळ दिलाय म्हणे मी त्यांना, सांग त्याचं उत्तर काय. महाराज लगेच सांगितलं पाहिजे का? म्हणे का बायको आलेली आहे बरोबर. म्हटले काय तिची काय इच्छा आहे? महाराज तिला वाडा बघायचा. ठीक आहे, राणी साहेबांना बोलवलं आणि त्याच्या बायकोला वाडा दाखवायला घेऊन गेले. म्हणजे राणी आली स्वतःच्या बायकोला न्यायला. बघा हे घडतं कशामुळं. आणि मग तो मुळी विक्या दरबारात उभा राहिला. म्हटलं महाराज तुमच्या अमात्यांसमोर मी हिशोब सांगतो माझ्या 4 रुपयाचा. महाराज मी 1 रुपया जे कमवतो, मी तुम्हाला सांगितलं मी 1 रुपया पाण्यात टाकतो. महाराज मी जर समजा मला घरी लागणारे शेंगदाणे, साबुदाणे, जे काही माझ्या संसाराला लागणाऱ्या ज्या गोष्टी आणतो ना महाराज, त्या पुन्हा त्याचं परत मिळत नाही. ते संसार हा पाण्यात.
महाराज मी टाकलेला रुपया म्हणजे शेंगदाणे खाल्यानंतर रुपया तयार होत नाही, तो गेला. कुरकुरे आणले ना गेले. महाराज ते परत येत नाही. संसारासाठी मी 1 रुपया टाकतो, तो परत कधीच मिळत नाही. हे जे होते विचार असं 1 रुपया परत नाही मिळत. 1 रुपया पाण्यात, पाणी म्हणजे संसार महाराज. गेलं तर परत मिळणारच नाही. 1 रुपया जमिनीत टाकतो. म्हणजे महाराज बापजादेची इष्टेत थोडीफार जमीन नांगरावं लागते, वखरावं लागते, बी बियाणं आणावं लागतं, खतं आणावं लागतं. महाराज तुम्ही वेळोवेळी त्याचे भाव वाढवतात, पण तरी पण आम्हाला घ्यावंच लागतं. महाराज खोटे का होईना खतं असतात, नुसते नावाला खतं असतात, ते पिकाला उपयोगाला येत नाही. महाराज औषधं खूप आहेत, आम्ही आणतो फवारतो, पण पिकावर त्याचा परिणामच होत नाही. नगरीमध्ये असं तयार झालेलं आहे महाराज, पण तरी आम्हाला घ्यावंच लागतं ना. त्यातून काय मिळेल आम्हाला माहित नाही, पण तू जमीन ही आमची आई, तिच्यापासून उत्पन्न आम्हाला काढावं लागतं. 2 रुपये संसारासाठी चालवावं लागतात. वाढ वडिलांचा तो व्यवसाय, म्हणून महाराज त्याच्यासाठी मी 1 रुपया टाकतो, जमिनीमध्ये 1 रुपया टाकतो. आणि मग तू जर जमिनीत खर्चच करतो तर तुझ्यावर कर्ज झालं कसं काय? तू म्हटलं मी कर्जात 1 रुपया भरतो. महाराज किती सोपं आहे. माझ्यावर कर्ज नाही असं कसं म्हणा? माझ्यावर कर्ज आहे म्हटले कसलं कर्ज आहे तुझ्यावर? म्हटले महाराज मला सांगा, मी ज्यांना झालो त्या आई वडिलांना, त्या आई वडिलांनी मला लहानचं मोठं केलं. लहानपणापासून माझं सगळं पूर्वत मला इथपर्यंत आणलं. महाराज माझे आई वडील आता आजारी वृद्ध आहे, त्यांच्यासाठी मला दवाखान्यातून औषधं आणावी लागतात, डॉक्टरला बोलवावं लागतं, कधी अँब्युलन्स करावी लागते, कधी गाडी भाड्याने करावी लागते. महाराज मला त्यांच्यासाठी खर्च करावा लागतो का? तर ते माझ्यावर कर्ज आहे, कर्ज. महाराज मला लहानचं मोठं करून इथपर्यंत आणलंय, तर तो त्यासाठी जे खर्चले, जो त्यांनी खर्च केला, ते कर्ज माझ्या माथ्यावर आहे महाराज. ते कर्ज तर मी फेडलं पाहिजे ना. म्हणून मी कमवलेल्या रुपयात तर त्यांच्यासाठी 1 रुपया खर्च करतो त्या कर्जासाठी. ते म्हटले आई वडिलांच्या उपकारासाठी तू 1 रुपया खर्च करतो, बरोबर आहे. मग तुझ्यावर तू व्याजाला कसा काय व्यवसाय करतो? माझ्या नगरीमध्ये लायसन नसताना व्याजाचा व्यवसाय करतोच कसा? तुझी ना पतसंस्था, ना तुझी कुठली एखादी बँक, सहकारी बँक, ना कुठल्या एखाद्या सहकारी बँकेचा डायरेक्टर ना चेअरमन व्याजाचा पण धंदा करतो. आहे तुझ्याकडे काही लायसन? म्हटलं महाराज व्याजाचा धंदा करू नको तर करू काय? म्हटले कसा करतो? म्हटले महाराज मला मुलं आहे, मी बिगर मुलाचा नाही. त्या मुलांना महाराज तुमच्या नगरीमध्ये शिक्षण फार महाग झालं. पूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सोपं होतं महाराज, पण त्या जिल्हा परिषदेचे शिक्षक मोबाईल आल्यापासून मुलांना शिकवतच नसत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा महाराज तुमच्या काळात डबघाईच गेली. आणि माझी मुलं अशिक्षित राहू नये, उच्च शिक्षण मिळावं, UPSC MPSC पर्यंत जावं, डॉक्टर व्हावे, इंजिनियर व्हावे, वकील व्हावे, काहीतरी समाजाला देणं लागतं म्हणून त्यांनी शिकावं ही धारणा माझी होती. अरे बाबांनो मी तुमच्यासाठी कष्ट करीन पण तुम्ही शिका रे, म्हणून ते मुलं शिकवतोय महाराज मी तुमच्या त्या महागड्या नगरीमधल्या महागड्या शिक्षण व्यवस्थेमध्ये इंग्रजी माध्यमात. महाराज KGला जरी पूर्व टाकायचं म्हटलं तर लाखभर रुपये द्यावे लागतात महाराज तुमच्या नगरीमध्ये. या मुलांना मी सांगितलं, आज माझे मुलं मोठे झाले, मी त्या मुलांना सांगितलं बाबांनो मी जे तुमच्या शिक्षणासाठी आजपर्यंत खर्च करीत आलेलो आहे, नोकरी उद्योग व्यवसायाला लागल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, मी यातला पै मी तुमच्यावर खर्च केलाय, तो तुम्हाला मला व्याजाने परत द्यावं लागेल. याचं कारण वृद्ध काळामध्ये मी जसं माझ्या आई वडिलांना व्याजाने परत देतो ना माझा रुपया कर्ज या नावाने, तसं माझं तुमच्यावर एक कर्ज हे लक्षात ठेवा. याची जाणीव मी मुलांना करून देत असतो, म्हणून मी मुलांना व्याजाने देतो. राजाला ते गणित कळलं आणि राजाच्या मग लक्षात आलं का अरे अशा पद्धतीनं जीवन जगण्याची शैली जर आहे तर आपण कुठून आलो होतो? संसाराच्या नावे असं आम्ही शून्य खऱ्या अर्थानं हे शून्यच होईल, शेवट शून्यच राहणार याचा